श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांना जी लावायला सुद्धा शरम वाटते असे हे नेतृत्व आहे। यांनी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी असं सांगितलंय की कुणाच्या गवताच्या काडीला धक्का लावू नका, त्यांनी स्त्रियांना परक्या स्त्रियांचा सन्मान करून चोळी बांगडे देऊन सन्मानाने पाठवलं, असे छत्रपती शिवाजी महाराज ची तुलना ज्यांनी महिलांवर अनन्वित अत्याचार केले, अनेक लोकांच्या कत्तली केल्या, तिथल्या धर्म संस्कृतीचा विच्छेद करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्याशी त्यांनी तुलना केली, या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला अशी विनंती करतो की अशा प्रवृत्तीवर कडकात कडक कारवाई करून समाजात योग्य संदेश द्यावा। रामकृष्णरी, मी प्रथमतः त्या हर्षवर्धन सपकाळचा निषेध करतो, महाराष्ट्राच्या वतीनं निषेध करतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे नाही तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत आणि असं असताना आपल्याच मातीतला एक नालायक म्हणण्यापेक्षा पाडवा म्हणू, कारण आपल्यात राहून दुसऱ्याची बदली करणाऱ्याला पाडवा म्हणते ती, असा हा पाडवा त्या टिप्या सुलतानची आणि महाराजांची बराबरी करतो। खऱ्या अर्थाने बघितलं तर एकीकडे महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते सूर्यासारखं तेजस्वी आहे, कारण महाराजांच्या जेवढं कारकीर्द आहे या कारकिर्दीमध्ये कधीही महाराजांकडून कुठल्याही गोरगरीब जनतेवर कुणावरही अत्याचार अन्याय झालेला नाही। तर दुसरीकडे बघितलं तर त्या टिप्या सुलताननं असंख्य लोकांच्या कत्तली केल्या, हजारो आपल्या बहीणपैकीची इज्जत लुटली, लाखो कत्तली केल्या, धर्मांतरण केली। अशा या जहाद्याला महाराजांच्या शेजारी बसवणं, महाराजांच्या बरोबरीत बसवणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राने अभ्यास केला पाहिजे। खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे हे इतकं तेजस्वी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जेवढा जीवन प्रवास आहे तो फक्त जनहितासाठी आहे, जनतेच्या हितासाठी आहे। खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रात जेवढे राजे झाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सोडले तर बाकीच्यांनी फक्त राजवाड्यांचा गारवा सहन केलेला आहे। पण माझ्या राजांनी जनतेसाठी ना स्वतःसाठी, जनतेच्या फायद्यासाठी, जनतेच्या हितासाठी जीवनभर जंगलात रानात वनात काढले, झोपडीत काढले आणि जनतेला एक सक्षम स्वराज्य मिळवून दिलं। अशा या राजाची तुलना त्या हरामी टिप्यासंग करणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलं पाहिजे। खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्र घडवण्यामागं आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महापुरुष आले, जन्माला आले त्या सर्वांचाच अधिकार आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे कधी न विसरण्याजोगं आहे। खऱ्या अर्थाने बघितलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मी हे संविधान लिहू शकतो आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मी माझं गुरु आयडल मानतो। अशा या महान व्यक्तींविषयी जर आपल्यातलीच हरामखोरं बोलत असतील तर हे निंदनीय आहे। खऱ्या अर्थाने बघितलं, प्रॅक्टिकली विचार केला तर हर्षवर्धन सपकाळ हा कोण आहे? हा मराठा आहे, हा हिंदू आहे। तर एक प्रॅक्टिकली विचार करा की आज हिंदू धर्माला मायक्रो लेवलच्या प्लॅनिंगनं पोखरायचं हे एक प्लॅनिंग आहे। कशा पद्धतीनं बदनाम केलं जाईल, कशा पद्धतीने हिंदू धर्माला कसं आपण काउंटर करेल या गोष्टीचं हे मायक्रो प्लॅनिंग आहे। हर्षवर्धन सपकाळ हा म्हणजे त्यांनी जे दिवशी वक्तव्य केलेलं आहे ती पैसे घेऊन वक्तव्य केलेलं आहे म्हणून मी त्याला भडवा म्हणतो। अशा या भडव्याचा निषेध नाही केला पाहिजे, त्याला कारण नाही भासलं पाहिजे। तो जसं म्हणला ना की माझी जीभ छता पण मी माफी मागणार नाही, खऱ्या अर्थाने त्याची जीभच छतली पाहिजे। अशा जर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातला कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नव्हे, कुठल्याही राहू दे खाली, त्याला पडू दे खाली, कुठल्याही महापुरुषाविषयी जर कुणी काय बोलत असेल तर त्याची जीभच छटली पाहिजे, त्याला जगण्याचा अधिकार नाही। आणि माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती आहे की त्यांनी असेंब्लीमध्ये एक असा कायदा पारित करावा की जे आपले महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, ज्यांनी जनहितासाठी आपलं पूर्ण आयुष्य बलिदान केलेलं आहे, त्यांच्याविषयी जर कोण वक्तव्य करत असेल, की त्या ठिकाणी नावं देत असेल, त्यांची विटंबना होईल असं जर कुठलं कृत्य करत असेल तर त्याला कडक कडक शासन झालं पाहिजे। काय बरोबर आहे? तर अशा
या कायदा पारित होण्याची गरज आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आज प्रत्येक ठिकाणी निषेध तर होतोय, पण निषेधासंग त्याला अद्दल घडल अशी काहीतरी एक कृत्य होणं गरजेचं आहे. मी एवढं बोलून थांबतो. जय श्रीराम. शिवाजी महाराज छत्रपती जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आजचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे टिपू सुलताननी जे कृत्य केलं त्याची वाहवा करणं आणि राज्याचे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं म्हणजे हर्षवर्धन पाटलांचा निषेध करणे नव्हे, त्याला जोड्याने चपल्याने मारलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ हा एक बेताल वक्तव्य करणारा एक वाईट वृत्तीचा नेता, त्यांनी जे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश सर्व हिंदू समाजाच्या भावना बिघडवल्या त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि हा निषेध आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यावर त्वरित त्या केलेल्या वक्तव्याच्या त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवा यासाठी आम्ही आज प्रशासनाला पत्र देतो. आज सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि आलेल्या अधिकारी यांना मी जे निवेदन दिलंय करतोय आणि इंदापूरला आजच्या या निवेदनाचं आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आग्रह करतो आणि त्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा आणि त्याची दखल घ्यावी. हर्षवर्धन सपकाळ जो आहे ना त्याच्यावरती आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये पण एक गुन्हा दाखल करा अशी आमची विनंती निवेदन द्या अगोदर आणि निवेदन द्या केलेलं कुठं निवेदन कुठे आहे थोडं मागे सारखा शिवाजी हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? शिवाजी हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? या सपकाळाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 त्याला पेट्रोल वाचावं लागणार आहे. हे अशा अवलादी पेट्रोल पेटत नाहीत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.